तर ही आपली हातगाडी रेडी झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. बजेट वाढले आमच्याकडून गणेशोत्सवाला. बाप्पा सोबत 5 दिवस निघून गेले फटाफट. मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. करायला खूप लांबून माणसं मागवली आहेत. नमस्कार मित्रांनो, मी यतीश मांजरेकर परत स्वागत करतोय एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे विसर्जनचा दिवस. अंकितच्या घरचा बाप्पा आहे, त्याचं विसर्जन आहे आणि आम्ही आलो आता अंकितच्या बिल्डिंगमध्ये. सचिन येतो आहे आणि मी आता जाणार अंकितच्या घरी. उत्तर पूजा चालू असणार आहे, तर तोपर्यंत आम्ही खालची जी ट्रॉली आहे म्हणजे हातगाडी ती आम्ही सजवून घेऊ तोपर्यंत, मी आणि सचिन. आणि बाकी वरती जशी पूजा झाली तसं आपण गणपती बाप्पाला आता निरोप देऊया. तर चला जाऊया वरती. तर ही आहे आपली ट्रॉलीच म्हणजेच ही आहे आपली हातगाडी. त्याच्यावर आपला गणपती बाप्पाला घेऊन जायचं. तर आता ही चादर आणि फुलं घेऊन आलो आहे. तर आपल्या हातगाडीवर आता ती घालूया आणि मग आपल्या गणपती बाप्पाला आणूया विसर्जनासाठी. सचिन आता आलेलं आहे. नंतर आम्ही दोघे मिळून ह्याच्यावर पहिला फुलं टाकून घेऊ. ही आपली हातगाडी रेडी झालेली आहे. थोड्याच वेळात आपण वरती आरती करू आणि नंतर मग लगेच मूर्ती खालती आणू विसर्जनासाठी. दुपारपासून तुम्ही इथे आहे की सकाळपासून? किती वाजता आलात? 11 वाजता. 11 वाजल्यापासून ती इकडेच आहे. किती भांडी घासली मोजल्या की नाही? खूप भांडी घासली. टोप एवढे मोठे मोठे टोप. आता पाया पडून घे. कोणाच्या? तुझ्या? पड ना, पड पाया पड. बघितलं तुम्ही, आपण आपल्या बाप्पाला घेऊन चाललोय विसर्जन करायला. आणि आम्ही आलेलो आता रोडवर. आमच्या गल्लीत खूप अंधार होता म्हणून काय रेकॉर्ड करता नाही आलंय. पण जे फटाके लावले तुम्ही बघितले का? यावर्षी आपण फटाके चालू केलेले. बजेट वाढले आमच्याकडून गणेशोत्सवाला. तर इकडनं आता आम्ही गोल फिरून घेऊन चाललोय कारण की तिकडे डिवायडरवर ब्लॉक्स टाकले आहेत
तर घेऊन जाता येत नाही, इकडनं आम्ही गोल फिरून घेऊन येऊ. मोरया बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. तर आता पाठीमागे आहे आपला गणपती बाप्पा. आम्ही आलेलो ऑलमोस्ट समोरच्या साईडला. तर इकडनं परत आपले सगळे मंडळी भेटणार आणि तिकडनं पुढे जाऊ. तर ऑलमोस्ट आपण आलेलो आता समुद्राकडे. 5 दिवस कसे गेले कोणाला काय कळलंच नाही. बाप्पासोबत 5 दिवस निघून गेले फटाफट फटाफट. आता त्यांना निरोप द्यायचा टाईम आला आहे. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठके दुराची कंठी जय माय मुक्ता पाळाची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा चंदनाचे ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभा तोबरा तुन तीनो पुरे चरणी आगरिया. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव धोतर पीतांबर परिवर वंदना. सोंड वक्र तुंड श्रीनयना. दास नामाचा वटपाई सदना. संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव देवी गणराज विद्या सुखदाता और स्वामी सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रखा. जय देव श्री कोई शरणागत आवे. संकट संपत सभी भरपूर पावे. तुम्हारा गोसावी नंदन गावे. जय देवी गणराज विद्या सुखदाता और स्वामी सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रखा. केशवं राम नारायणं श्रीरामोदं वासुदेवं. श्रीराम माधवं गोपीरावधनं जानकी नायकं रामचंद्र भजे. हरे राम चोरी चोरी गोपाशी अनंत चरणी रामदासी. रामाओ तुम्ही रामाओ अजित पावन कामाओ. नाथाओ तुम्ही नाथाओ तुमच्या चरणी बंधो तुम्ही बंधो.
बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं की असं हिंदुजाच्या समुद्रावर आता आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आहे. गर्दी नव्हती पण तरी पण खालती जायला दिलं नाही काय माहीत, पण त्यांचे लाईफगार्ड होते ते लोकांनीच विसर्जन केलेलं आहे आणि बाकी सगळे मंडळी आहेत पुढे. आता एक एक करून येतील. तर इकडनं आता आम्ही घरीच जाणार आहे. घरी जाऊन पहिला आरती करू. आरती केल्यानंतर मग काय बघू पुढचा प्रोग्राम. तर आम्ही आता निघालो समुद्रावरनं आणि वाजलेले आहे 10, म्हणजे लवकर झालं तरी पण आपलं विसर्जन. आम्ही 9ला गणपती काढलेला आणि तसं काय लांब नाही आपल्याला, समुद्र समोरच आहे घराच्या. भावा पाऊस नाही पडला. अरे कसा पडणार, आपल्यावर मेघा होती ना, मग कसा पाऊस पडणार. नाही तर 5 दिवसाला पाऊस कन्फर्म असतो बाबा. मी गेल्यावर पाऊस येईल आता. तू गेल्यावर पाऊस होते पण गणपती विसर्जनला तर नव्हता ना, नव्हता. कारण की तू होती बरोबर. तर आपला पब्लिक आता पोस्ट विसर्जन काम करतात. पोस्ट विसर्जन काम सगळं आवराआवर चालू आहे. गाडीची चादर आहे आपली आणि ते सगळं आता घेऊन जाणार आहे वरती, कारण की आपल्याला ती हातगाडी द्यायची आहे जशी आहे त्याला. आणि कामं करायला खूप लांबून माणसं मागवली आहेत. म्हणजे एक टाळ्या लावायला हवी लेबर कॅम्प पण ना माणूस मागवला. लेबर कॅम्पचा हे वो गणपती लेबर कॅम्पचे लेबर. अरे भाई सहा काय बोलतोय, लेबर कॅम्पचे लेबर. परफेक्ट परफेक्ट. इकडनं आता वरती जाऊ आणि वर जाऊन बघू. पहिला तर आरती घेणार आहे. आरती केल्यानंतर मग जेवणार आहे. बिर्याणी ठेवली आहे मितेशनी, ती पण व्हेज. पनीर बिर्याणी ठेवली आहे. पनीर लाजा नाही वाटत त्याला, लाजा. पनीर बिर्याणी आणि झालेलं आता आवरावर कंप्लीट. जाऊया आरतीला. तर आता वाजलेलं आहे 11 आणि आम्ही आता चांगलं जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही आल्याला लगेच आरती केली आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसलो आणि मग अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आणि आता परत भेटूया पुढच्या वर्षी, म्हणजे अंकितच्या बाप्पाला पुढच्या वर्षी. आपले ब्लॉग हे चालूच राहणार आहे. आता पुढचे ब्लॉग काय येणार आहे माहिती नाही, पण मे बी उद्या मी जाणार आहे संकेतच्या गणपतीच्या विसर्जनला. तर तिकडे पण पूर्ण विसर्जन आपण रेकॉर्ड करणार आहे. आपण तिकडे पण ब्लॉग शूट करणार आहे. तर हा ब्लॉग इतकाच राहणार आहे. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. असेच चांगले चांगले व्हिडिओ आपण देत राहू तुम्हाला. परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.